तर आज सकाळपासून वातावरण असं झालं होतं ना, की कधी पाऊस येईल असं वाटत होतं, पण पाऊस काही आलाच नाही. आणि असं वातावरण झालं, की माझी तब्येत मात्र बिघडते आणि सर्वात जास्त त्रास तर माझ्या डोळ्यांना होतो आणि त्याच्यामुळे माझा अवतार आज असा होता. आज काम करण्याची माझी अजिबात इच्छा होत नव्हती. त्याच्यामुळे इकडे-तिकडे बस टाईमपास करत बसली होती. आता दुपारच्या जेवणातही मी शॉर्टकटच मारला. छोळ्याची भाजी बनवायची होती आणि मी छोले घालून भात केला आणि त्यासोबत तांदळाच्या बोबिन तळून घेतल्या. तर या कोंबडीला ना मी 3दा पिंजऱ्यामध्ये टाकलं, तरीसुद्धा ती पिल्लांना घेऊन बाहेर निघाली. आणि पिंजरा सोडून आमच्या कोंबड्या कुठेही अंडी घालतात. आज कपाटाच्या मागे अंडं घातलं होतं आणि फिरता फिरता पाहिलं की मस्तपैकी 2 वांगी झाली होती. तीसुद्धा काढून घेतली, कारण नवऱ्याला वांग्याची भाजी आणि भरली वांगी खूप आवडतात. आता दारासमोर नुसत्या गाड्याच झाल्यात. आता अंगणामध्ये एवढ्या गाड्या आहेत, अजून 3 गाड्या बाहेर आहेत. त्याच्यामुळे अंगण व्यवस्थित झाडतासुद्धा येत नाही. तर ही 2 वांगी भेटली होती, तर म्हटलं आज त्याचीच भाजी करावी. तर मला वांग्याची ॲलर्जी आहे, त्याच्यामुळे मी वांगं काही खात नाही. त्यासाठी फक्त नवऱ्यासाठी मग भाजी बनवायला घेतली. तर सकाळची बटाट्याची भाजी उरली होती, तर म्हटलं आज त्याचे बटाटे वडे बनवावेत. बटाटे वडे मला खूप आवडतात, त्याच्यामुळे रात्रीच्या जेवणात मी आज फक्त तांदळाची भाकरी, बटाटा वडा आणि बेसनाचा चुरा असा बेत केला. आणि तसंही उन्हाळ्यामध्ये ना जेवण करण्याची अजिबात इच्छा होत नाही. आणि बटाटा वडा आज बनवला आणि बहिणीची आणि भावाची आठवण झाली. त्यांनाही खूप आवडतं तांदळाच्या भाकरीसोबत बटाटा वडा. तर हा ब्लाऊज मी शिवला होता. आज फक्त त्याला फिटिंग करायची बाकी होती आणि माझ्याने ते सुद्धा झालं नाही. इतका कंटाळा आला होता. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.